महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये वसलेल्या हरिश्चंद्रगडाच्या कुशीत एक असे शिवस्थान दडलेले आहे ज्याबद्दल आजही अनेक रहस्य उलगडलेली नाहीत. हो, हे आहे केदारेश्वर लेणी मंदिर. एक असे मंदिर जिथे वर्षभर बर्फासारख्या थंड पाण्यात भगवान शिवचे विशाल शिवलिंग विराजमान आहे आणि जिथे कलियुगाच्या अंताची भविष्यवाणी करणारी एक अद्भुत आख्यायिका आजही जिवंत आहे. नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय कथार्थ. सुमारे 1300 ते 1500 वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सन 6व्या ते 8व्या शतकादरम्यान हरिश्चंद्रगड परिसर हा साधू संतांच्या तपश्चर्येचे केंद्र मानला जात होता. याच काळात नैसर्गिक खडकापासून तयार झालेल्या या विशाल गुहेत केदारेश्वर लेणी विकसित झाली. इतिहासकारांच्या मते या परिसरावर कलचुरी राजवंशाचा प्रभाव होता. मात्र ही गुहा मानव निर्मित नसून निसर्गानेच घडवलेली आहे. गुहेच्या मध्यभागी असलेले सुमारे 5 फूट उंचीचे शिवलिंग हे या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण आहे. विशेष म्हणजे हे शिवलिंग वर्षभर पाण्याने वेढलेले असते. उन्हाळा असो किंवा हिवाळा, या गुहेतील पाणी नेहमीच अत्यंत थंड राहते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कमरेपर्यंत पाण्यातून चालत जाऊन शिवलिंगाचे दर्शन घ्यावे लागते. त्यामुळे हा अनुभव केवळ धार्मिक नसून एक आध्यात्मिक साधनेसारखाही वाटतो. मात्र केदारेश्वर लेणीची खरी ओळख तिच्या 4 रहस्यमय स्तंभांमुळे आहे. एकेकाळी या शिवलिंगाभोवती 4 विशाल दगडी स्तंभ उभे होते. स्थानिक श्रद्धेनुसार हे 4 स्तंभ हिंदू धर्मातील 4 युगांचे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुगाचे प्रतीक आहे. काळाच्या ओघात 3 स्तंभ कोसळले. आज केवळ एकच स्तंभ उभा आहे आणि याच स्तंभाशी जोडलेली आहे एक भयचकित करणारी भविष्यवाणी. असे मानले जाते की जेव्हा हा शेवटचा स्तंभही कोसळेल तेव्हा कलियुगाचा अंत होईल आणि नव्या युगाची सुरुवात होईल. या गुहेचा संबंध महान योगी चांगदेव महाराजांशीही जोडला जातो. लोककथेनुसार त्यांनी या परिसरात दीर्घकाळ तपश्चर्या केली होती. त्यामुळे हरिश्चंद्रगड आणि केदारेश्वर लेणीला एक विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक साधू आणि भक्त आजही गुहेला ध्यान आणि साधनेसाठी पवित्र स्थान मानतात. केदारेश्वर हे नाव देखील अत्यंत अर्थपूर्ण आहे. उत्तराखंडामधील प्रसिद्ध केदारनाथ मंदिराप्रमाणेच हे स्थान भगवान शिवच्या केदार रूपाला समर्पित असल्यामुळे याला केदारेश्वर असे नाव मिळाले. यामुळे अनेक भक्त या गुहेला सह्याद्रीचे केदारनाथ असेही संबोधतात. आजही हरिश्चंद्रगडाच्या कठीण चढाईनंतर जेव्हा एखादा प्रवासी या गुहेत प्रवेश करतो तेव्हा थंडगार पाणी, अंधुक प्रकाश, प्राचीन खडक आणि मध्यभागी उभे असलेले शिवलिंग पाहून तो अक्षरशः मंत्रमुग्ध होतो. हजारो वर्षांचा इतिहास, अध्यात्म आणि रहस्य यांचा अद्भुत संगम म्हणजे केदारेश्वर लेणी मंदिर. कदाचित म्हणूनच सह्याद्रीच्या या शांत गुहेत उभे राहिल्यावर एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो: शेवटचा स्तंभ अजून किती काळ उभा राहणार?